हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 8चा जो प्रॅक्टिस सेट 8.3 आहे तो सॉल्व करणार आहे. पण त्याच्या आधी पॅरलेलोग्राम म्हणजे काय, त्याच्यानंतर ट्रॅपेझियम म्हणजे काय आणि त्याच्या प्रॉपर्टीज त्याआधी आपण लर्न करणार आहे आणि मग आपण प्रॅक्टिस सेट सोडवूयात. आता बघा, पॅरलेलोग्रामची डेफिनेशन काय आहे. अ क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग ऑपोजिट साइड्स पॅरलल इज कॉल्ड अ पॅरलेलोग्राम. म्हणजे ह्याच्या ऑपोजिट साइड्स जर पॅरलल असतील तर तो त्याला आपण काय म्हणणार आहे, पॅरलेलोग्राम. आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे जे अँगल्स आहेत दोन्ही ते कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे ह्याचं जे मेजर असणार आहे तेच ह्याचं मेजर असणार आहे, क्यूचं. त्याच्यानंतर ऑपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे ह्या साईड दोन्ही सेम असणार आहेत, कॉन्ग्रुएंट, त्याची मेजर सेम असणार आहे. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, म्हणजे हे दोन्ही. आणि ॲडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे हे जे दोन अँगल आहे ते सप्लिमेंटरी असणार आहे. सप्लिमेंटरी म्हणजे काय की दोघांची सम केल्यावर 180 येणार आहे. ही प्रॉपर्टीज आहेत पॅरलेलोग्रामच्या. पुढे बघूया ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमची डेफिनेशन काय आहे. इफ ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल देन इट इज कॉल्ड अ ट्रॅपेझियम. म्हणजे वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स, म्हणजे ह्या चार साईड्स आहेत त्यातली ह्या दोन साईड आयदर ह्या दोन साईड ह्या जर पॅरलल असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्रॅपेझियम. फक्त वन पेअर, दोन पेअर नाही. मग इथे बघा, इन ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल ABCD ओनली सेगमेंट AB इज पॅरलल टू सेगमेंट DC. ह्या दोन पॅरलल होतील का नाही, ह्या जर आपण पुढे एक्सटेंड केल्या तर या पुढे कुठेतरी मिळतील, एकमेकांना इंटरसेक्ट होतील. सो त्या पॅरलल येणार नाहीत. म्हणजे फक्त कुठले आहे, DC आणि AB पॅरलल आहेत. आणि त्याच्यानंतर ऑल्सो इन अ ट्रॅपेझियम आउट ऑफ 4 पेअर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल्स 2 आर सप्लिमेंटरी. म्हणजे ह्या चारपैकी दोन कुठले तरी सप्लिमेंटरी असणार आहेत. मग B आणि C हे जर लिनियर पेअरमध्ये असतील तर ह्याची किती होणार आहे मेजर, 180. आणि A आणि Dचं किती होणार आहे, 180. त्याच्यानंतर बघा, काईटच्या प्रॉपर्टीज बघू आपण. डेफिनेशन बघूयात आधी. इफ वन डायगोनल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द अदर डायगोनल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ काईट. म्हणजे हे एकमेकांना बायसेक्ट होतात आणि त्याच्यामध्ये काय होतं, परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल त्यातमधला एक, तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण काय म्हणणार आहे, काईट. आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. 2 पेअर्स ऑफ ॲडजस्टंट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे ॲडजस्टंट साईड्स म्हणजे ह्या दोन्ही कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता ॲडजस्टंट म्हणजे ऑपोजिट आपण काय करतो, ही आणि ही. तर ॲडजस्टंट म्हणजे एकमेकांना लागून, म्हणजे ही AD आणि DC या दोन्ही एकसारख्या असणार आहेत. आणि AB आणि BC यांचं मेजर सारखं असणार आहे. आणि वन पेअर ऑफ ऑपोजिट अँगल इज कॉन्ग्रुएंट. वन पेअर ऑफ ऑपोजिट अँगल म्हणजे हे दोन्ही अँगल आणि B आणि D अँगल आणि A आणि C अँगल ह्या दोघांचं काय असणार आहे, मेजर सेम असणार आहे. चला आता प्रॅक्टिस सेट 8.3 मधला पहिला क्वेश्चन आपण बघूयात. मेजर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर 3x - 2 अँड 50 - x. फाइंड द मेजर्स ऑफ ईच अँगल. आता इथे मी एक रफ फिगर काढून घेतली पॅरलेलोग्रामची. त्यातले आपल्याला काय सांगितलं आहे, मेजर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स, म्हणजे दोन ऑपोजिट अँगल्सचं आपल्याला मेजर दिलेलं आहे. तर आपल्याला बाकीच्या सगळ्या अँगल्सचं मेजर फाइंड करायचं आहे, ईच अँगलचं. तर आपण पहिले काय लिहिणार आहे, जे दिलेलं आहे गिवन ते लिहून घेऊ आधी. क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram such that measure of angle A आहे, किती दिलेला आहे तो, 3x - 2 and measure of angle C is equal to 50 - x डिग्री. हे डिग्रीमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की ह्याची प्रॉपर्टी काय आहे, ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल, म्हणजे ह्या अँगलचं जे मेजर असणार आहे तेच ह्या अँगलचं असणार आहे. सो ते लिहून घेऊ आधी आपण. नाव ऑपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. याला आपण जरा 1 नंबर देऊयात याला, म्हणजे आपल्याला ते पुढे यूज करता येईल. सो देअरफॉर मग काय असणार आहे, 3x - 2 इज इक्वल टू 50 - x. बरोबर, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट म्हणजे हे एकसारखेच आहेत. सो आता हे 3x हा -x इकडे घेऊ आपण, म्हणजे तो काय होणार आहे, +x. आणि हे -2 आहे तिकडे गेल्यावर काय होईल, +2. सो 50 + 2. सो 4x इज इक्वल टू 52. सो देअरफॉर x इज इक्वल टू 52/4 म्हणजेच किती, 13. 13 4 जा 52. देअरफॉर मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू, आता हे एक्सची व्हॅल्यू आपण इथे घालून घेऊ, म्हणजे आपल्याला मेजर ऑफ अँगल A आणि C दोन्हीच्या व्हॅल्यू मिळतील. सो इज इक्वल टू 3x - 2
इज इक्वल टू 3 इंटू 13 मायनस 2 इज इक्वल टू 13 इंटू 3 39 मायनस 2. सो इज इक्वल टू किती आलेलं आहे हे 37 डिग्री. म्हणजे एक अँगल आपला मेजर ऑफ अँगल ए मिळालेला आहे आणि त्याच्याबरोबर सी म्हणजे काय आहे, एक कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे मेजर ऑफ अँगल सी पण काय असणार आहे 37 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी इज 37 डिग्री. आणि हे आपण कशाला लिहायचं आहे मग, फ्रॉम 1 आपण त्याचं रिझन लिहून दिलं इथे की ऑपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर आता आपल्याला ॲडजसेंट साईड म्हणजे आता हे बी आणि डी फाईंड करायचं आहे आपल्याला माहिती आहे की दोन्ही ॲडजसेंट अँगल्स काय आहेत, सप्लिमेंटरी म्हणजे दोघांची सम काय असते 180. सो ते लिहून घेऊ. नाव ॲडजसेंट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम angles of a parallelogram are supplementary. आता इथे मग आपण काय लिहायचं आहे, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू काय येणार आहे 180, कारण ते सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. सो मेजर ऑफ अँगल ए आपल्याला माहिती आहे 37 प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू काय येणार आहे 180. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू हे 37 इकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस. सो 180 मायनस 37 इज इक्वल टू किती येणार आहे हे 143 डिग्री. आता मग बी आपल्याला माहीत झाला आहे अँगल बी. सो डी पण काय असणार आहे, सेम असणार आहे 143 दिलेल्या प्रॉपर्टीवरनं. सो ते लिहून घेऊ आपण. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 143 डिग्री फ्रॉम 1 ह्याच्यावरनं, या प्रॉपर्टीवरनं. आता मग आपल्याला हे माहिती झाले, चारही अँगल्स आपल्याला माहिती झाले. सो खाली आन्सरमध्ये लिहून घेऊ. देअरफॉर द मेजर्स of all angles of a parallelogram are 37 degree, 143 degree, 37 degree and 143 degree. चारही अँगल्स आपल्याला हे मिळाले. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. रेफरिंग द ॲडजसेंट फिगर ऑफ ए पॅरलोग्राम राईट द आन्सर्स ऑफ क्वेश्चन्स गिवन बिलो. हा पॅरलोग्राम दिलेला आहे आणि काही क्वेश्चन्स विचारलेत, तर त्याच्या प्रॉपर्टीज आपण लिहून मग त्याचे आन्सर द्यायचे. आता इथे बघा WZ म्हणजे WZ इज इक्वल टू 4.5 दिलं आहे. मग XY किती असेल, हा जर पॅरलोग्राम आहे तर त्याच्या पॅरलल साईड्स काय असणार आहेत, सेम असणार आहेत. म्हणजे XY इज इक्वल टू काय येणार 4.5 सेंटीमीटर. मग असं लिहून घेऊ इथे आपण आन्सरमध्ये. लेंथ ऑफ XY इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आणि त्याचं रिझन काय लिहायचं आहे, ऑपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. सेकंड क्वेश्चन काय विचारला आहे, इफ लेंथ YZ is equal to 8.2 centimeter, then length XW is equal to how much. आता इथे YZ बघा, इथे हे ZY किती आहे 8.2 दिलेलं आहे. म्हणजेच हे XW किंवा WX काय असणार आहे 8.2 असणार आहे. आणि सेम रिझन ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. सो लेंथ XW इज इक्वल टू 8.2 सेंटीमीटर. रिझन काय लिहायचं आहे, सेम रिझन येणार आहे, ऑपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. ओके, थर्ड क्वेश्चन बघूयात. इफ लेंथ ऑफ OX इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर, देन लेंथ ऑफ OZ इज इक्वल टू किती. आता बघा इथे OX इथे आहे ही अर्धी आणि आपल्याला OZ विचारलं आहे. म्हणजे इथे आपण कुठली प्रॉपर्टी वापरणार आहे, डायगोनलची. डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. जेव्हा बायसेक्ट होतं तेव्हा दोन्ही साईड्स काय होतात, हाफ हाफमध्ये डिवाइड होतात. म्हणजे हे जर 2 असेल, म्हणजे हे पूर्ण XZ जर 4 असेल तर हे 2 होणार आणि हे 2 होणार आहे, बरोबर. सो म्हणजेच OX जर 2.5 आहे तर OZ पण काय असणार आहे 2.5.
सो लेंथ ऑफ OZ इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. त्याचे रिझन लिहून घेऊ आपण. डायगोनल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. फोर्थ क्वेश्चन बघूयात. इफ WO इज इक्वल टू, इफ length WO is equal to 3.3 centimeter, then length of WY is equal to how much. आता इथे बघा WO दिलेला आहे, WO 3.3 दिलेला आहे आणि WY म्हणजे पूर्ण डायगोनलची लेंथ विचारली. मग आता जर हे 3.3 आहे तर हे 3.3 असणार आहे, म्हणजे दोन्ही मिळून काय होणार आहे 6.6. ते लिहून घेऊ आता फक्त आपण आन्सरमध्ये. सो लेंथ ऑफ WY इज इक्वल टू किती 2 इंटू लेंथ ऑफ WO, बरोबर 2 इंटू लेंथ ऑफ WO. त्याचं रिझन काय असणार आहे, डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. सो इज इक्वल टू मग काय येणार आहे 2 इंटू 3.3 इज इक्वल टू 6.6 सेंटीमीटर. ठीक आहे, पुढचं बघूयात. हे सगळे रिझन्स तुम्ही एका ब्रॅकेटमध्ये टाका, म्हणजे ते त्याचं कळेल की हे रिझन आपण दिलेलं आहे, का दिलेलं आहे, कारण आन्सर हे का आलं तर त्याचं रिझन हे आपण दिलेलं आहे. तर नेक्स्ट बघूयात. आता बघा इथे इफ मेजर ऑफ अँगल WZY इज इक्वल टू 120 डिग्री दिला आहे, देन measure of angle WXY is how much and measure of angle XWZ is how much असं विचारलं आहे. तर पहिले आता आपण ऑपोजिट अँगल्स जो आहे म्हणजे कुठला WXY, हा WXY कशाच्या ऑपोजिट आहे WZYच्या. ठीक आहे, तर WZY दिलेला आहे म्हणजे मग WXY पण काय होणार आहे 120 डिग्री. ते लिहून घेऊ. मेजर ऑफ अँगल WXY इज इक्वल टू 120 डिग्री. का तर त्याचं रिझन लिहून घेऊ इथे ब्रॅकेटमध्ये. हे मी खाली लिहिते कारण या साईडला पूर्ण इथे मावणार नाही. ऑपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर काय असतात ते कॉन्ग्रुएंट, म्हणून ते सेम आहेत. ऑल्सो अजून काय आपल्याला विचारलं आहे, दोन्ही अँगलचं जे सम आहे ते 180 असणार आहे. म्हणजे आपल्याला दुसरा अँगल कुठला विचारला आहे XWZ. सो XWZ आणि आपल्याला दिलेला आहे हा अँगल, म्हणजे हे दोन अँगल काय आहेत सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे ह्या दोघांची सम मिळून काय येणार आहे 180. म्हणजे मग ते सहज आपल्याला हा अँगल फाईंड करता येईल. ते लिहून घेऊ. ऑल्सो मेजर ऑफ अँगल XWZ प्लस मेजर ऑफ अँगल WZY इज इक्वल टू 180 डिग्री. ह्याचं रिझन काय आहे तर ते लिहून घेऊ ब्रॅकेटमध्ये. ॲडजसेंट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. ठीक आहे, आता म्हणजे काय लिहायचं आहे मग इज इक्वल टू देअरफॉर मेजर ऑफ अँगल XWZ प्लस हे काय आहे हा अँगल आपल्याला माहिती आहे 120. सो 120 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल XWZ इज इक्वल टू 180 मायनस 120. सो इज इक्वल टू काय येणार आहे 60 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ अँगल XWZ आपल्याला काय मिळाला 60 डिग्री. सो हे दोन्ही आपल्याला मिळालेत अँगल्स. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. कन्स्ट्रक्ट अ पॅरलेलोग्राम ABCD सच दॅट लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, अँगल ABC इज 40 अँड लेंथ ऑफ AB इज 3 सेंटीमीटर. तर एक रफ फिगर आपण काढून घेऊ आधी. तर रफ फिगरमध्ये आधी आपण काय काढायचं आहे, BC जे दिलेलं आहे ते 7 सेंटीमीटर दिलेलं आहे. तिथे रफ फिगरमध्ये आपण पूर्ण 7 सेंटीमीटर नको घ्यायला, एक लाईन काढली ही, याला आपण म्हणूया 7 सेंटीमीटर.
मेजर ऑफ अँगल ए बी सी जो दिलेला आहे, आता हे काय काढलं आहे आपण, बी सी काढलेला आहे. म्हणजे हा अँगल आहे तो किती आहे, 40 डिग्री. म्हणजे तो कुठेतरी इकडे येईल असा. आणि त्याच्यानंतर लेंथ ऑफ ए बी, म्हणजे हा अँगल आपण ए बी सी काढला आहे, म्हणजे ए इथे येईल, तर ए बी किती आहे, इथे ए येईल, हे किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. म्हणजेच मग त्याच्या ऑपोजिट साईड काय होणार आहे, कारण पॅरलोग्राम आहे म्हणजे त्याची ऑपोजिट साईड काय होणार आहे, 3 सेंटीमीटर असणार आहे. सो हा असा आपली रफ फिगर ही अशी तयार होईल. इथे आपण डी अँगल देऊयात आणि हे किती असणार आहे, 3 सेंटीमीटर आणि ऑपोजिट साईड काय असणार आहे, 7 सेंटीमीटर. सो हा आता कन्स्ट्रक्ट करूयात. आधी लिहून घेऊ आपण, आन्सरमध्ये लिहून घ्या आधी. ऑपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम, ऑपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम आर काय आहेत, कॉन्ग्रुएंट, म्हणून मग त्या काय असणार आहेत, सेम असणार आहेत. देअरफॉर लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी इज इक्वल टू किती असणार आहे, 3 सेंटीमीटर. ही सी डी आणि ए बी 3 सेंटीमीटर येणार आहेत. आणि ॲडजसेंट अँगल्स आर पॅरलोग्राम काय आहेत, सप्लिमेंटरी. म्हणजे हा जर हा आता आपला आपण किती घेतला आहे, 40 डिग्री घेतला आहे, तर लिहायचं राहिलं, हा अँगल आहे 40 डिग्री. म्हणजे मग डी पण काय येणार आहे, 40 डिग्री येईल. adjacent angles of a parallelogram are supplementary. म्हणजे देअरफॉर काय येणार आहे, मेजर ऑफ अँगल ए बी सी प्लस मेजर ऑफ अँगल डी सी बी इज इक्वल टू 180 डिग्री. मग ए बी सी आपल्याला माहिती आहे 40 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल डी सी बी इज इक्वल टू 180 डिग्री. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल डी सी बी इज इक्वल टू 180 मायनस 40. म्हणजेच आपल्याला हा डी सी बी काय मिळाला आहे, अँगल 140 डिग्री. ठीक आहे, हे मिळालं आहे. त्याच्यावरनं आपण फिगर कन्स्ट्रक्ट करूयात. आता पहिले आपण काय काढून घ्यायचं आहे, बी सी जे आहे 7 सेंटीमीटर ते आधी काढून घेऊयात. ठीक आहे, हे बी सी काढून घेऊयात 7 सेंटीमीटर. आता अँगल बी किती घ्यायचा आहे आपल्याला, 40 डिग्री. सो तो काढूयात आधी, 40 डिग्री. म्हणजे मग ही लाईन कशी जाईल, अशी आडवी जाईल इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय माहिती आहे आता, अँगल डी सी बी म्हणजे हा जो डी सी अँगल आहे तो किती आहे, 140 डिग्री आहे. सो त्याचं आपण मेजर घेऊयात आपण 140 डिग्री. आता 140 डिग्री आपण कुठून मोजणार आहे, 0 कुठला घेणार आहे, इकडचा 0 घेणार आहे. सो 0 to 140 कुठे येत आहे, इथे येत आहे. सो ही लाईन पण काढून घेऊ. ठीक आहे, हे आलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की हे ए बी आणि सी डी म्हणजे हे इथे ए असणार आहे एवढं आणि इथे डी असणार आहे. तर हे किती आहेत, 3 सेंटीमीटर आहेत. सो हे कंपासने 3 सेंटीमीटर काढून घेऊयात, आर्क काढून घेऊ. ठीक आहे, हे आर्क दोन्ही काढलेले आहेत. आणि त्याच्यानंतर बी सीची ऑपोजिट साईड आहे ती किती असणार आहे, 7 सेंटीमीटर. सो एवढीच 7 सेंटीमीटर तिथे आपण तो पण आर्क काढून घेऊ आणि मग जॉईन करूयात. ठीक आहे, बरोबर इथे येत आहे. आता हे जॉईन करूयात. हे इथे घेऊन घ्या 3 सेंटीमीटर आणि हे ए आहे आणि हा डी आहे. हा किती अँगल आहे, 40 डिग्री आणि त्याच्या साईडचा कुठला किती आहे, 140 डिग्री. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. रेशिओ ऑफ कॉन्झिक्युटिव्ह अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 1:2:3:4.
फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल, राईट विथ रिझन व्हॉट टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल इट इज. म्हणजे हा कुठल्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे आपल्याला माहीत नाही. मग ही रफ फिगर मी काढून घेतली आहे फक्त. आता ह्याचे अँगल्स, या सगळ्या अँगल्सची समजा आता इथे अँगल दिलेले आहेत ना आपल्याला, मग या सगळ्या अँगलची जर टोटल आपण केली तर आपल्याला माहिती आहे की 360 असते. कुठल्याही क्वाड्रिलॅटरलची सगळ्या अँगल्सची सम किती असते? 360. त्याला फक्त आपण नावं देऊन घेऊ. एक्स, त्याच्यानंतर कुठला आहे? 2 दिलेला आहे. सो 2x, 3x आणि 4x. म्हणजे ह्याची ॲडिशन करून आपण = 360 दिलं तर आपल्याला एक अँगल मिळेल आणि मग त्याच्यावरून आपल्याला बाकीचे अँगल काढता येतील. आधी इथे लिहून घेऊ आन्सरमध्ये. लेट मेजर ऑफ अँगल ए इज प्रोपोर्शनल टू मेजर ऑफ अँगल बी. इथे दिलेलं नाही आहे ABCD कुठला आहे, हां ते आपण लिहितो आहे म्हणून मग हे लिहून घ्यायचं आहे = मेजर ऑफ अँगल सी, सॉरी प्रोपोर्शनल टू मेजर ऑफ अँगल डी. म्हणजेच = काय आहे? 1:2:3:4 हे दिलेलं आहे. आता त्याला आपण काय म्हणले? एक्स म्हणले. एका अँगलला आपण एक्स म्हणलं म्हणजे दुसरा 2x होईल, 3x होईल आणि 4x होईल. सो लेट द मेजर्स ऑफ मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल बी, मेजर ऑफ अँगल सी, मेजर ऑफ अँगल डी आर x, 2x, 3x and 4x respectively. झालं. आता आपल्याला माहिती आहे की सम काय आहे सगळ्यांची? 360. सो ते लिहून घेऊ आपण. नाव सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. आता म्हणजेच आपल्याला सम कशाची करायची आहे? या चारही अँगल्सची. सो इथे लिहून घेऊ. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी = किती आहे? 360 डिग्री. म्हणजेच मग x प्लस 2x प्लस 3x प्लस 4x = 360 डिग्री. टोटल किती होत आहेत? 4 + 3 7, 7 + 2 इज 9 + 1 इज 10. म्हणजे 10x = 360 डिग्री. देअरफॉर x = काय येणार आहे? मग हा 10 कुठे राहणार इथे? डिव्हिजनला. तो 360/10 = 360. म्हणजे x आपल्याला मिळाला आहे 360 डिग्री. आता ह्याच्यावरून आपल्याला बाकीचे अँगल फाइंड करता येतील. तर ते लिहून घेऊ. मेजर ऑफ अँगल ए = 36 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल बी किती येणार आहे? 2 × 36 = 72 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी = 3 × 36 म्हणजेच किती येणार आहे ते? 108 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल डी = 4 × 36 किती आलं ते? 144. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे की हा कुठल्या टाईपचा आहे? हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कुठल्या टाईपचा आहे आणि त्याचं रिझन आपल्याला द्यायचं आहे. तर आता आपल्याला इथे याच्यावरून आपल्याला काय कळलं की ह्या दोन AB आणि CD ह्या पॅरलल आहेत असं म्हणूयात आपण. कारण त्यांचे अँगल्स काय झालेत? A आणि Dचं आपण जर समजा सम केलं म्हणजे 36 + 144 केलं तर 180 येतं. म्हणजेच मग 180 येतं म्हणजे ते लिनियर पेअरमध्ये आहेत. म्हणजेच या दोन लाईन पॅरलल आहेत. सो ते लिहून घेऊ आधी. नाव मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल डी = किती? 36 + 144 = 180 डिग्री. म्हणजेच काय? देअरफॉर सेगमेंट AB इज पॅरलल टू सेगमेंट DC. हे बघा, हे AB इज पॅरलल टू DC. कारण हे दोघांची सम काय आली आहे? 180 आली आहे. पण पुढचं लिहूयात आपण. बट मेजर ऑफ अँगल डी आणि सीची सम येत नाही 180. मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल सी = 144 + 108. म्हणजे त्याची सम काय येते? 252 येते. सो AD हा BCला पॅरलल नाही आहे. म्हणजे AD हे आणि हे एकमेकांना पॅरलल नाही आहेत. सो देअरफॉर सेगमेंट AD इज नॉट पॅरलल टू सेगमेंट BC. म्हणजेच मग हा काय झाला?
ट्रॅपेझियम झाला. देअरफॉर क्वॅड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमच्या प्रॉपर्टीज एकदा बघा म्हणजे तुम्हाला कळेल. त्याचं रिझन आपण इथे लिहून घेऊ हवं तर ब्रॅकेटमध्ये. 1 पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स आर पॅरलल. ही एक प्रॉपर्टी आहे ट्रॅपेझियमची. म्हणजे एक पेअर जर पॅरलल असेल तर ते काय असणार आहे, ट्रॅपेझियम. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल BARC सच दॅट लेंथ BA अँड BC इज 4.2 सेंटीमीटर, लेंथ AC इज 6 सेंटीमीटर अँड लेंथ AR अँड CR इज 5.6 सेंटीमीटर. आपण एक रफ फिगर काढून घेऊ म्हणजे आपल्याला कळेल हा पॅरलोग्राम किंवा जो काही हा क्वाड्रिलॅटर आहे तो कसा काढायचा आहे. तर समजा आता इथे आपण एक लेंथ घेऊयात 4.2 सेंटीमीटर. समजा हे घेतलं आपण 4.2 सेंटीमीटर. म्हणजेच हे कुठलं घेतलं आपण, BA घेतलं. जे पहिलं दिलं आहे ते लिहून घेऊ इथे 4.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर BC म्हणजे ही जी हे असणार आहे तो पण काय आहे 4.2 सेंटीमीटर एवढाच असणार आहे. सो इथे C इथे लिहून घेऊ 4.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे A आणि R. आता इथे R येईल कुठेतरी. सो AR आणि CR म्हणजे हा CR आणि AR काय आहे 5.6 सेंटीमीटर. सो हा थोडासा याच्यापेक्षा मोठा येईल, हे असं येईल. म्हणजे हे दोन्ही काय आहेत 5.6 सेंटीमीटर आणि हे पण आहे 5.6 सेंटीमीटर. आणि AC जे दिलेलं आहे ते आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे डायगोनल येतो आहे हा AC. हा काही किती दिलेला आहे 6 सेंटीमीटर. आता या रफ फिगरवरनं आपण मेन फिगर काढूयात. चला पहिले आपण काय घ्यायचं आहे 4.2 सेंटीमीटर ड्रॉ करून घेऊ. हे तुम्ही कुठलंही आधी घेऊ शकता. 5.6 पण आधी घेऊ शकता. तुम्ही डायगोनल पण आधी आडवा घेऊ शकता 6 सेंटीमीटर काढून त्याने सुद्धा ड्रॉ करू शकता. तर इथे पहिले काढूयात 4.2 सेंटीमीटर. हे काय आहे BA 4.2 सेंटीमीटर. चला आता आपल्याला BA आपण काढून घेतलं आहे. आता आपण BC काढूयात. तो ते काय आहे 4.2 सेंटीमीटरच आहे. पण त्यात आपण काय करणार आहे कंपॉसने आर्क काढून घेणार आहे आणि मग AC सुद्धा आपण कंपॉसने काढून घेणार आहे डायगोनल 4.2. याच्यावरूनच घेऊयात आपण. हे 4.2 काढलेलं आहे आपण. सो BC जे येणार आहे ते काय आहे 4.2. इथे आर्क काढून घ्या एक. आता त्याच्यानंतर AC जो आहे तो 6 सेंटीमीटर आहे. सो त्याचा पण आर्क काढून घेऊयात. AC 6 सेंटीमीटर. हे बघा इथे पॉईंट येतो आहे. मग हे आता BC इथे येणार आहे. सो ही लाईन काढून घेऊ आधी. BC आणि AC जॉईन करून घेऊयात. हे काय आहे C इथे. आता पुढे काय आहे AR आणि लेंथ CR इज 5.6 सेंटीमीटर. म्हणजे AR इथनं जे आपली साईड येणार आहे आणि CR ती किती आहे 5.6. मग C वरनं आधी आपण आणि A वरनं दोन्हीकडनं आपण 5.6 सेंटीमीटरचे आर्क काढून घेऊ. 5.6 म्हणजेच 5.5च्या पुढची एक लाईन. सो हे इथे इथे एक आर्क येईल आणि C वरनं एक आर्क येईल. ठीक आहे. आता ह्या पॉईंटला आपले दोन्ही लेंथ येतील AR आणि CR. ठीक आहे. इथे आपण मेजर लिहून घेऊ सगळ्यांचे. 4.2 हे आहे 5.6 आणि हे आहे 5.6 सेंटीमीटर आणि AC किती आहे 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे फिगर आपली कंप्लीट झालेली आहे. इथे R लिहून घ्या. आता नेक्स्ट बघूयात. चला लास्ट क्वेश्चन बघूयात. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल PQRS सच दॅट लेंथ ऑफ PQ इज 3.5 सेंटीमीटर, QR इज 5.6 सेंटीमीटर, RS इज 3.5 अँड Q मेजर ऑफ अँगल Q किती दिलेला आहे 110 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल R इज 70 डिग्री. पण काय सांगितलं आहे इफ इट गिवन दॅट quadrilateral PQRS is a parallelogram
विच ऑफ द गिवन इन्फॉर्मेशन इज अननेसेसरी, म्हणजे यातले कुठल्या इन्फॉर्मेशन अननेसेसरी दिली आहे की फक्त एक अँगल आणि 2 लाईन दिल्या असत्या तरी ते आपल्याला तो सफिशियंट आपल्याला क्वाड्रिलॅटरल काढायला, पॅरलोग्राम काढायला. तर आधी आपण रफ फिगर काढून घेऊयात. आता रफ फिगर काढताना बघा आधी आपण काय काढूयात, अँगल मेजर ऑफ अँगल क्यू जर आपण 110 घ्यायचा म्हटला तर क्यू आर काढून घेऊ आधी आपण. म्हणजे क्यू आर किती येणार आहे 5.6 म्हटलं आपण इथे काढायचं. सो हे आपण घेऊयात क्यू आर आणि हे किती आहे 5.6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर मेजर ऑफ अँगल क्यू जो आहे तो 110 आहे, म्हणजे तो इकडे कुठेतरी या साईडला येईल इथे. आणि त्याच्यानंतर क्यू पी क्यू म्हणजे हा इथे पी येईल कुठेतरी. सो इथे हे पी येईल. पी क्यू किती आहे हे 3.5 सेंटीमीटर. तर ह्याच्यावरनं आपण ह्या बाकीच्या लाईन्स पण काढू शकतो. म्हणजे आता जर पॅरलोग्राम दिला आहे तर म्हणजे ऑपोजिट साईड त्याची काय असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजेच हे पण काय येणार आहे 5.6 आणि पी क्यू म्हणजे पी क्यू त्याच्यानंतर आर एस पण काय असणार आहे 3.5 जे ऑलरेडी दिलेलं आहे. तर हे आपण ह्याच्यावरनं कन्स्ट्रक्ट करून घेऊ. आणि 70 डिग्री हा अँगल दिलेला आहे म्हणजे हा या साईडला कुठेतरी येईल इथे आणि हा असा पॅरलोग्राम आपला तयार होईल इथे 3.5 आणि क्यू किती दिलेला आहे 110. म्हणजे फक्त ह्या दोन लेंथ आणि हा एक अँगल ह्याच्यावरनं आपण पूर्ण पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकतो. आता मेन फिगर काढूयात. आता तर पहिले घेऊयात 5.6 सेंटीमीटर. 5.6 सेंटीमीटर आणि हे काय आहे क्यू आर 5.6 सेंटीमीटर. आता मेजर ऑफ अँगल क्यू आपल्याला दिलेला आहे तो किती आहे 110. सो तो काढून घेऊ आधी. सो इथून ही लाईन एका साईडला गेली म्हणजे इथून 0 येईल. सो 110 कुठे येईल इथे ऑब्चस अँगल. सो ही लाईन आधी आपण काढून घेऊयात. आता पी क्यू जो दिलेला आहे ते किती आहे 3.5 सेंटीमीटर. सो 3.5 सेंटीमीटरचा आपण आर्क काढून घेऊ. 3.5 सेंटीमीटरचा आर्क काढून घेऊ आपण. हा येईल इथे आरवरनं पण आपण काय घ्यायचं आहे 3.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि हे 5.6 आहे म्हणजे समोरची साईड पण काय असणार आहे 5.6. सो ते तिथे पण आपण एक आर्क काढून घेऊ म्हणजे आपला पॅराग्राम कंप्लीट होईल. आणि आता हे जॉईन करून घेऊयात. ठीक आहे. असा पॅराग्राम कन्स्ट्रक्ट झाला आहे आपला. नावं देऊन घेऊ आपण. हे पी क्यू आर आणि हा एस. तर क्यू किती दिलेला आहे 110. त्याच्यानंतर हे किती आहे 3.5 सेंटीमीटर. आता म्हणजे बघा हे 3 ह्याच्यावरनं आपल्याला पूर्ण पॅराग्राम काढता आला. मग कुठली अननेसेसरी आहे ते आपण सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. इथे खाली लिहून घ्या. इट इज सफिशियंट दॅट लेंथ कुठली पी क्यू जर आपण यूज केलं इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर क्यू आर आपण यूज केली 5.6 सेंटीमीटर. लेंथ क्यू आर इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर अँड मेजर ऑफ अँगल क्यू इज इक्वल टू 110 डिग्री. बरोबर. मग हे विथ दिस 3 इन्फॉर्मेशन आपण कन्स्ट्रक्ट केला पॅरालोग्राम. सो हे लिहून घेऊ. विथ दीज 3 इन्फॉर्मेशन we can construct parallelogram. So therefore information unnecessary कुठली आहे ते पण लिहून घेऊ. information length RS is equal to 3.5 सेंटीमीटर. अँगल आर इज इक्वल टू 70 डिग्री. हे तर आपण मोजलं पण नाही पण हा बघा बरोबर इथे 70 डिग्री येतो आहे. आपण जर हे मेजर केलं तर हा बघा अँगल बरोबर इथे 70 डिग्री येतो आहे. सो ह्याची पण गरज नव्हती. आर अननेसेसरी.
ठीक आहे, कळलेलं आहे सगळ्यांना? जर कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे करून परत एकदा रिवाईज करा. तुम्ही फक्त ह्याच्या प्रॉपर्टीज सगळ्याच्या ट्रॅपेझियम, पॅरलोग्राम आणि काईट याच्या प्रॉपर्टीज सगळ्या माहिती करून घ्या आणि रॉम्बसच्या, म्हणजे हा लेसन तुम्हाला एकदम सोपा जाईल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.